शॉप आहे. इसमें 2-3 टुकड़ा बर्फ लेता है, थोड़ा गुलकंद डालने का और सादा सुपारी 5 सुपारी डालेंगे 5. हाँ हो, और बड़ी से सादा डालने का अगर होगा तो. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे बालाजीच्या दर्शनाला. आमच्या इथलं सर्वात प्रसिद्ध देवस्थान आहे. तुम्ही गर्दी पण बघू शकता इथले. सर्वात फेमस आमच्या इथलं मंदिर आहे, सर्वात फेमस. हे आपण चाललेलं आहे. ते पण पाठ आपल्या सकाळच्या 5 वाजेपर्यंत 5ला संपतं. रात्री 5ला सर्वात फेमस 2 ते 5 विषय संपला. 5ला संपलं तुर्गस वाटा फेमस देवस्थान. आपली ही जमीन किंवा आपलं ही पृथ्वी ऍक्सेप्ट केली असते. तुम्हाला अमेरिकेचा समजा त्रास झाला फक्त 15 मिनिटं चप्पल काढून त्या माती चालायचं. फेमस देवस्थान म्हणजे रियालिटी बालाजी फेमस देवस्थान. आमचा अर्धे फिक्स मग काय सांगून पाटणार आहे. मग मी काय लाडू बंद झाला एवढा आम्ही क्लिअर सांगतो. म्हणजे राजा आता अलाउड नाही बरं का मोबाईल. बाहेर द्यावं लागेल मोबाईल, जमा करावा लागतो मोबाईल. हां 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 तुला पण आम्हाला पण काढणार. काय बोलायचं का बोला की. आम्ही इथं बालाजीला आलोय सगळ्यांना घेऊन. यांच्या टोपीमुळे दर्शन होते माझा. जय बालाजी जय बालाजी. माझे काका आहेत, ते किरण काका आहेत माझे. आणि आज आम्ही आलेलो आहे इकडं पुण्याला फिरायला. तेव्हा म्हणलं बालाजीचं दर्शन घेऊन जावं. अरे का स्लो घेतलाय बघा. स्लो म्हणजे स्लो दिसतो असं स्लो मध्ये कळतं लोकांना काय चालू दिसतं असं. फास्ट लोकांना काय दिसतं काय चालेल. आपण आलेलो आहे बालाजीला. प्रसिद्ध बालाजीचं मंदिर. गर्दी बघू शकता मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे पुण्याला. फायनली पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकताय. आणि आपण आता जेवणार आहे. शिवराज ढाबा म्हणून आहे, सर्वात फेमस कराडचा आहे, मसूरसाठी सर्वात फेमस आहे. तर इथं आपण आज जेवणार आहे. तुम्हाला आतलं पण दाखवतो नंतर. समोर लावायचे आपण. मस्तपैकी आपलं हिंडत चाललेलो आहे. तुम्ही सिटी पण बघू शकता, 1 नंबर पुण्यातली. आणि शिवराज ढाबा आहे सर्वात फेमस कराडचा. आता असं या फायनली मित्रांनो, आता आपण आलेलो आहे जेवायला. आणि हॉटेलचं नाव आहे आशापुरी डायनिंग हॉल. आणि आपण चाललेलो आहे. मस्तपैकी आपलं जेवण झालेलं आहे मित्रांनो. आणि आपण एवढे आयटम मागवलेले थाळी. आणि आपण मस्तपैकी जेवलो. तर फायनली मित्रांनो, आता आपण उठलेलो आहे. आपण आलेलो आहे आपल्या काकांच्या घरी.
हे काका आहेत हे आपण सकाळच्या पाठी उठून ब्रश करत आहे बाहेरचं पण तुम्ही बघू शकता पूर्ण हे कजू प्रॉब्लेम कजू काय तेच कळलं ना मोठा ब्रश चालला